दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। विहिरी आणि तलावांनी तळ गाठलाय। पाण्यासाठी चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची वणवण सुरू आहे। भीषण होत चाललेल्या या दुष्काळाचा मात्र प्रचारात व्यस्त असलेल्या नेत्यांना विसर पडलाय। पुढारीनं याविषयी नेत्यांना विचारलं, त्यावर काय म्हणाले नेते? पाणी टंचाईचा झाळा बसलेल्या शेतकऱ्यांच्या कोणाविरोधात धुमसतोय राग? बघूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। तुम्ही सध्या शिंदे गट हा भाजपच्या अवस्थेमध्ये तुम्हाला दलाली करायची सवय तुम्ही, म्हणून कधी कधी शब्द तुम्ही म्हणता जीभ घसरली त्याच्यासाठी लागू होतो। आज तुला चिपळूणला जी दगडी पडली ना, ती पडली नसती। भारतीय जनता पक्षाला म्हणतोय की हा जनता पक्ष आहे, भेकड आहे, भ्रष्ट आहे। एका सख्या भावाला सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेसवाले। आपणच जनतेचे कैवारी असल्याचं भासवत लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मताचा जोगवा मागणारे हे नेते, विरोधकांवर टीका करणारे, पातळी सोडणारे नेते। मात्र उन्हाच्या काहिलीमुळे भेगाळलेली जमीन त्यांच्या नजरेस पडेना। पिण्याच्या पाण्यासाठी, गुरांच्या चाऱ्यासाठी तापलेल्या वाटेवरून वणवण करणारा जगाचा पोशिंदा दिसेना। गल्लीपासून दिल्लीपर्यंत निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेल्या या नेत्यांच्या भाषणातून विरोधकांवर चिखलफेक होतीये, टीकेचे बाण सोडले जात आहेत। मात्र तहानलेल्या महाराष्ट्राची व्यथा काही दिसत नाही। सत्ता लालसेपोटी त्यांच्या मनातही माणुसकीचा दुष्काळ पडलाय का अशी शंका उपस्थित होतीये। महाराष्ट्रातल्या विभागवार पाणी साठ्यावर एक नजर टाकूया। नागपूर विभागात एकूण 383 धरण आहेत। उपलब्ध पाणी साठा आहे 44.21%। गेल्या वर्षी आजच्या तारखेला 27.67% पाणी साठा होता। अमरावतीमध्ये एकूण 261 धरणं आहेत, 46.31% पाणी आहे। गेल्या वर्षी हा आकडा होता 51.59%। औरंगाबाद विभागात 920 धरण आहेत। उपलब्ध पाणी साठा आहे 16.49%। गेल्या वर्षी हे प्रमाण होतं 42.08%। नाशिक विभागात 537 धरण आहेत। उपलब्ध पाणी साठा आहे 34.76%। गेल्या वर्षी 49.19% पाणी साठा होता। पुणे विभागात 720 धरण आहेत। 31.06% पाणी साठा आहे। गेल्या वर्षीचा साठा होता 38.71%। कोकण विभागात 173 धरणं आहेत। 46.66% पाणी साठा आहे। गेल्या वर्षीचा साठा होता 48.04%। तर एकूण राज्यात 2994 धरणं आहेत। त्यामध्ये 33.33% पाणी साठा सध्या आहे। गेल्या वर्षी हे प्रमाण होतं 41.65%। मागच्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्राच्या धरणांमध्ये एकूण सुमारे 8.5% पाणीसाठा कमी आहे। त्यात उन्हाचा ताप दिवसेंदिवस वाढतोय। सूर्यदेव धरणं तलावच काय तर जमिनीच्या पोटातला थेंबन थेंब शोषून घेतोय। जमिनी भेगाळल्यात आणि याच भेगाळलेल्या जमिनीचे चटके सहन करत पाण्यासाठी वणवण सुरू आहे। तर तहानलेल्या काही गावांची तहान भागवण्यासाठी तापलेल्या रस्त्यांवरचा फुफाटा उडवत टँकर धावतायत। कुठल्या जिल्ह्यात सध्या किती टँकरनी पाणीपुरवठा होतोय बघूया। नाशिक जिल्ह्यातल्या 696 गावं आणि वाड्यांवर तब्बल 238 टँकरच्या 492 फेऱ्या होत आहेत। बीड जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासाठी 148 वाड्यांसह 185 गावांमध्ये 226 टँकरच्या माध्यमातून 531 फेऱ्या सुरू आहेत। सांगलीच्या जत आणि आटपाडी तालुक्याला 64 टँकरनी पाणीपुरवठा सुरू आहे। धुळे जिल्ह्यात 7 गावांमध्ये सध्या टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय। एकीकडे उन्हाचा पारा चढतोय, दुसरीकडे निवडणूक प्रचाराचा धुरळाही उडतोय। त्या धुरळ्यात तहानेनं व्याकुळ झालेल्या मतदाराविषयी बोललं जात नाहीये। दर 5 वर्षांनी येणाऱ्या लोकशाहीच्या या उत्सवानंतरही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील मतदार वर्षानुवर्ष तहानलेलाच आहे। शेतकऱ्यांसाठी कोणी महाराष्ट्रामधून बोलायला तयार नाही। फक्त आपण सत्तेच्या खुर्च्यांवर कसं बसू शकतो यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेले आहेत। कोणीच इकडे फिरकत नाही सर।
कारण त्यांनी बी इकडे शेतकऱ्याच्या खेड्यामध्ये मला इकडं आपलं जनावर आहे, पाणी आहे, हे प्रश्न भरपूर असते गावामध्ये. तर त्यांचं यांच्याकडे कोणाच नेत्याचं लक्ष नाही. तेल कचरा नाही, तेल निवडून आले की ते धन कुणीकडे चालले त्याचा ठेपा नाही. बर इतके कमवून बसते ते मुनिमच खाते वावर ते पारसी लोकांनी. ह्या लोकांचं काय खरं हो. बर हे आपल्याला खायला बसलेले आहे. निवडणूक यायचे आणि ते त्याच्या टीका करते, ते त्याच्या एका ताटात बसून जेवते ही लोक. आणि आपल्यावर तो मालचोची निंदा करीत होता बाबा. काही नाही निंदा करीत, ते एक आहे फक्त हे मराठी लोकांना खाते ते. लोकसभेचं तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांच्या मुंबई दिल्लीच्या वाऱ्या सुरू आहेत. त्यात अनेकदा संसदेत गेलेल्यांचाही समावेश आहे. नाराजांनी बंडखोरीचं शस्त्र उगारण्याचा पवित्रा घेतलाय, तर नेत्यांकडून त्यांची समजूत काढण्याचा खटाटोप सुरू आहे. अनेक मतदारसंघातल्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. पक्षाचं चिन्ह असलेल्या टोप्या, मफलर, खांद्यावर झेंडे घेत कार्यकर्त्यांनीही निष्ठा जपत प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांची तहान भागवण्यासाठी बाटलीबंद पाण्याची, कोल्ड्रिंकची सोय करणाऱ्या नेत्यांना पुढारीनं दुष्काळी परिस्थितीची आठवण करून देताच त्यांनी प्रशासनाकडे बोट दाखवलंय. नाही, खरं म्हटलं तर ह्या बाबतीमध्ये मी निवडणुकीची उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदरच सरकारच्या काही भूमिकेवर मी आणि प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती केली होती की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्न करावा आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना राबवणं गरजेचं आहे. तशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत. आचारसंहितेमुळे आम्हाला फार काही बोलता येत नाही, परंतु लोकांना या सर्व अडचणीतून प्रशासन योग्य ते बघून काळजी करण्याचा प्रयत्न करत आहे. सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात राहून टंचाईच्या माध्यमातून या गावांना विहीर अधिग्रहित करायचे असेल त्या सूचना दिल्या आहेत. ज्यांना टँकर लागतील त्या टँकर त्वरित पोहोचवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याप्रमाणे दुष्काळाशी सामना निश्चितच प्रशासकीय पातळीवर त्यांना सूचना देऊन होत आहेत. प्रशासनाचं निदान ह्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण नेते म्हणून आता काय त्याचं काय पडलेलं नाही आहे, त्यांना निवडून येण्याचं लागलेलं आहे. आणि म्हणून मी या सगळ्या नेत्यांना मी आणखीदा विनंती करेन की निवडणूक येते जाते, पण दुष्काळी भागातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो अतिशय गंभीर असून त्या ठिकाणी लक्ष देणं आवश्यक आहे. हा मुळात प्रचाराचा मुद्दा अशासाठी ठरू शकत नाही की दुष्काळ हे नैसर्गिक आपत्ती असते आणि नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी कुठलेही बंधनं ही मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये नाही आहे. म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये तुम्ही दुष्काळामध्ये मदत करू शकता. या मीटिंग होऊन प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्या जिल्ह्यामध्ये मदत करत आहेत आणि तुम्हाला कुठेही असं वाटलं की या ठिकाणी मदत होत नाही, तुम्ही त्या ठिकाणी आमच्या निदर्शनाला आणून द्या. ताबडतोब त्या अधिकाऱ्यांना आवश्यक आदेश दिले जातील आणि दुष्काळामध्ये आवश्यक ती मदत दिली जाते. खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना अशा अनेक उपाययोजना झाल्या आणि आज सरकार मात्र एकमेकांवर आरोप करण्यामध्ये धन्यता मानते आणि शेतकऱ्यांना त्याचबरोबर ज्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी नाही अशा ठिकाणी सरकारने व्यवस्था केली पाहिजे. किंवा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे, आचारसंहिता आहे, त्यामुळे काही गोष्टीचे निर्णय जाहीर करायला मर्यादा दिसते. आम्हाला लोकांना वाजून ठेवा तर त्या लोकांना जगवा, जनावरांना चारा द्या, प्रत्येकाची गरज असेल ती द्या. काही भागात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न त्याची पूर्तता करा. हा आग्रह आम्ही लोकांनी केंद्र सरकार राज्याकडे केलेला आहे आणि जाता येतात आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा करतो. इतर वेळेला पंतप्रधान जे प्रचाराला येतात, अमित शहा काल तिकडे येऊन आम्ही पक्ष फोडल्याने बिडल्याने बोलण्यापेक्षा जर ते त्यांना भेटायला गेले असते तर लोकांना अधिक बरं वाटलं असतं. एक अत्यंत गंभीर अशी दुष्काळाची परिस्थिती राज्यात निर्माण झालेली आहे. उलट गेल्या आठवड्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला, तिथेही नुकसान झालं विदर्भ मराठवाड्यामध्ये. पण आमच्या अगदी प्रशासनाला विनंती आहे, आता प्रशासन आता वरून मंत्रालयातून आदेश आल्याशिवाय काही पुढे सरकणार नाहीत. प्रशासन आपलं चांगलं आहे, त्याला आदेश दिले ते करतील, सगळी व्यवस्था करतील. पण दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे, चारा छावण्या सुरू करण्याची आवश्यकता आहे. खासदार संजय राऊतांनी महाराष्ट्रात प्रचारासाठी वारंवार येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या कोर्टात चेंडू टोलवलाय. कोणताही नेता म्हणजे असा आहे की प्रधानमंत्र्यांनी बोललं पाहिजे, ते बोलतात विरोधकांनी मटण खाऊ नये. अमित शहाने बोललं पाहिजे गृहमंत्री. पुनर्वसन त्यांच्या मदत देणं हे त्यांच्या हातामध्ये आहे. ते इथे येतात,
आणि आम्ही शिवसेना कशी फोडली सांगतात. ते येतात आणि राजकीय चिखलफेक करून जातात. बोला ना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर. जनतेचा आवाज असलेल्या पुढारीनं महाराष्ट्रावर दिवसेंदिवस गडद होत चाललेल्या दुष्काळ नामक संकटाची जाण नेत्यांना करून दिली. त्यावर व्यक्त होताना प्रशासनावर विरोधकांवर खापर फोडतानाच त्यांनी दुष्काळाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची मूक कबुलीच दिल्याचं जाणवत आहे. वर्षानुवर्ष राजकीय पोळी भाजत असताना पाण्याच्या नियोजनासंदर्भात आलेलं अपयश झाकण्याचा तर हा प्रयत्न नव्हे ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. मे महिन्यात ही तीव्रता शिगेला पोहोचेल. त्या तीव्रतेमुळं घशाला पडणारी कोरड मतदानावर परिणाम करेल अशी शक्यता दिसते. नोटाला मतदान करण्याचे मनसुबे शेतकऱ्यांनी पुढारी न्यूजशी बोलताना व्यक्त केले. आता तरी नेत्यांना राजकारण्यांच्या हृदयाला पाझर फुटावा, दुष्काळाचा प्रश्न मार्गी लागावा. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.